तो भिजवला नाही तर सकाळी खिचडी होत नाही. तसं रात्रीचं आपल्याला जेवण काय करायचंय की रात्रीचं झटपट आपण काय करू शकतो त्यासाठी सकाळी तयारी करून तर अशा पद्धतीने आईने डेफिनेटली तुला मॅनेज करून दाखवलं. इव्हन लंचला तू काय घेऊन जाशील तेही, म्हणजे स्टार्टिंग ऑफ द डे तुझा ब्रेकफास्ट, लंच, डिनर, करेक्ट, आणि मध्ये जर वेळ मिळाला तर ब्रंच. सो दॅट इज ते प्लॅनिंग तुला आधी करायला लागतं टाइम प्लॅनिंग प्रमाणे. सो नाव आता आपण किचन कडे जाऊ, पण त्याच्या आधी तुला चहा पाजतो आणि तुझ्याचे 2 पदार्थ खायची मला उत्सुकता आहे. तुझ्या आईने तुला काय शिकवलंय हेही मला बघायचं आहे आणि तुझ्या हाताची चव कशी आहे हेही मला बघायचं आहे. ऑफकोर्स ती चांगली असणारच नाही का? ऑब्व्हियसली. आता ते तुम्ही ठरवायचंय. आता हिला मी चहा बी पाजतो, फ्रेश करतो आणि किचन कडे घेऊन जातो. घे चहा घे. ज्योती, तुझं आमच्या किचन मध्ये स्वागत. सगळी तुझ्यासाठी जय्यत तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे तू आली आहेस कामावरून आणि आता पटकन तुला काहीतरी करायचं. काय करणार आहेस मला सांग? चिकन स्किवर विथ साल्सा सॉस. चिकन स्किवर विथ साल्सा सॉस. ओके, मला आधी तू साहित्य सांग, इथपासून सांग. टमॅटोज घेतलेत आपण, ग्रीन पेपर, मिरच्या घेतल्यात वेगवेगळ्या कलरच्या, चिकन घेतलाय बोनलेस चिकन, ओके, कांदा घेतलाय चॉप, लिंबू. जर स्कीवर्स नसेल तर वी कॅन यूज टूथपिक्स, कारण की इझिली मिळत नाही स्कीवर्स. ओके. आपण हे टोमॅटोज घेतले छोटे, पेपर पावडर केली आहे, साखर, लसूण, मीठ, लाल तिखट आणि जिरापूड. ओके. साहित्य बघलं तर जाऊया कृतीकडे. काय परत एकदा मला सांग काय आपण करतोय? चिकन स्कीवर्स. साल्सा सॉस. ओके. पहिल्यांदा तुला हे मॅरिनेशन करावं लागणार. ओके. आपण हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे. हा, हे बोनलेस चिकन आहे. ओके. त्याच्यात लिंबू ऑलमोस्ट 1 टीस्पून आपण पूर्ण लिंबू घालायचं आणि थोडीशी मिरपूड. बर. हे घालून ह्याला ऑलमोस्ट 45 मिनिट्स आपल्याला ठेवावं लागणार, कारण की ते सोक व्हायला लिंबू आणि आतमध्ये घ्यायला त्याला. ओके. हे आधी प्री वर्क आहे, हे आपण बाजूला ठेवूया. आता साल्सा सॉस करूया. त्यासाठी आपण हे बारीक चिरलेला टोमॅटो आहे. बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, लसूण. लसणाची किती पाकळ्या घ्यायची? 2 किंवा 3 मॅक्सिमम. जस्ट टेस्ट तिखट तुम्हाला कसं पाहिजे एक्झॅक्टली, आणि टेस्ट येण्यासाठी मेन म्हणजे. थोडीशी साखर, कारण की नंतर लागायला नको दाताखाली. बरोबर. आणि थोडं लाल तिखट. लाल तिखट चवीप्रमाणे, म्हणजे आपल्याला जसं झेपेल तसं. आणि तुला काय आवडतं, गोड तिखट? मला गोड जास्त आवडतं. येस. मी तिखट नाही खात जास्त. म्हणजे नाही, लक्षात ठेवा हिला तिखट आवडत नाही. म्हणजे ज्यांना म्हणजे मग समजा तुला नवरा मिळाला तिखट खाणार, काय करशील मला सांग? मी त्याला गोड खाऊन गोड करेन ना. तू तिखट खाणार नाहीस, पण त्याला तिखट देशील की ना खायला कधीतरी काहीतरी? ऑब्व्हियसली. थोडंसं मीठ मी आत्ताच घालते, म्हणजे नंतर मग आपल्याला काही जास्त करायला नको. ठीक आहे. आणि हे आपल्याला मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं. आता आम्ही हे मिक्सर मधून ग्राइंड करून घेतो, पण तत्पूर्वी मला एक सांग, लव्ह मॅरेज बरं का अरेंज मॅरेज बरं? विचार करून ठेव. कारण आपण जेव्हा हे सगळं करून ना, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.